मित्रांनो, नुकतीच तुमची 10वी झालेली आहे आणि आता आपण 11वी-12वी म्हणजे ज्याला आपण कॉलेजचे वर्ष म्हणतो, त्यात जाणार आहोत. खरं तर 10वी पर्यंत सगळं किती मस्त होतं ना, म्हणजे आपण शाळेत जायचो, सगळेजण सेम अभ्यास करायचे किंवा सेम विषय असायचे सगळ्यांना आणि सगळे आपण एकत्र असायचो किंवा एक डिसिप्लिन असायचं. रोजचा घरचा अभ्यास असायचा, तो केला की काम डन म्हणजे एवढंच आपण करायचो. पण आता जेव्हा आपण एका नव्या टप्प्यामध्ये प्रवेश करतोय, 11वी-12वी ज्याला आपण म्हणतो, खरं तर हे शाळेसारखं नसणार आहे. म्हणजे कसं आहे ना, आतापर्यंत तुमच्यावरती लक्ष ठेवलं जायचं किंवा तुम्हाला डिसिप्लिन मध्ये ठेवलं जायचं. पण इथून पुढे ते तसं नसणार आहे. म्हणजे तुम्हाला आतापर्यंत घडवलं गेलं होतं. इथून पुढचं आयुष्य तुम्हाला स्वतःला घडवायचं आहे. खरं तर 10th एक बेस असतो, एक पाया असतो हे सांगण्यासाठी, की पुढचं आयुष्य नेमकं असणार कसं आहे. आता तुम्हाला जे काही मार्क्स मिळतील किंवा जे काही रिझल्ट लागेल, त्याने जास्त काही फरक नाही पडणार. पण हा इतका फरक नक्की पडेल, की तुमचं कॉलेज काय असणार आहे, तुम्ही पुढे काय करू शकता, याला थोडीशी दिशा मिळेल. इव्हन ना कधी-कधी काय होतं, की आता आपण जे ऑप्शन्स डिसाईड करू, कदाचित पुढे जाऊन आपल्याला त्याच्यामध्ये काम करावंसं नाही वाटणार, असं पण होऊ शकतं. पण तो जो काही बेस आहे, ते जे इनिशियल स्टार्ट आहे, तो आपल्याला 10th पासूनच घ्यावा लागतो. सो आता जेव्हा आपण 11th मध्ये जाणार आहोत, तर तुम्ही काहीतरी करियर ऑप्शन्स डिसाईड केले असतील, केले नसतीलही कदाचित किंवा एक्सप्लोर करत असाल. पण काही पण असलं तरी पण सगळेजण 11वी-12वीला जेव्हा जातात, जेव्हा एक कॉलेज लाईफ सुरू होते, तेव्हा इन जनरल कॉलेज आपलं कसं असतं, हे सगळं आपण बघणार आहोत. आणि तुम्हाला तुमच्या कॉलेज लाईफ मध्ये मेन कॅरेक्टर एनर्जी मध्ये राहायचं आहे. म्हणजेच काय तर स्वतःवरती फोकस करायचा आहे. कारण अर्थात तुमचं आयुष्य तुम्हाला घडवायचं आहे आणि इथून पुढे तुम्ही जे काही करणार आहात 11th-12th मध्ये जेवढी मेहनत कराल किंवा पुढच्या काही 2-3 वर्षामध्ये जे काही मेहनत कराल त्याच्यावरतीच तुमचं पुढचं अख्खं आयुष्य डिपेंड असणार आहे. त्याच्यामुळे स्वतःवरती फोकस करणं किंवा स्वतःसाठी काहीतरी करणं खूप जास्त महत्वाचं आहे. तर लेट अस स्टार्ट बघूयात नक्की मेन एनर्जी मध्ये राहणं म्हणजे किंवा मेन कॅरेक्टर एनर्जी मध्ये राहणं म्हणजे आहे काय. तर आता आपण फोकस करायचं आहे आपल्या स्वप्नांवरती, आपल्या स्किल्स वरती आणि अर्थात त्यातून मिळणाऱ्या सक्सेस वरती. तर लेट अस स्टार्ट सगळ्यात पहिल्यांदा तर हे बघायचं आहे की आपलं कॉलेज लाईफ असणार कसं आहे किंवा एक्झॅक्टली काय आपण करणार आहोत आपल्या कॉलेज लाईफ मध्ये. एक तर पहिली गोष्ट तुमच्या आसपासचा जो काही क्राऊड असणार आहे किंवा तुमचे जे काही मित्र असणार आहेत. आता अर्थात हे काय एका दिवसामध्ये वगैरे होणार नाहीये. म्हणजे तुम्ही जेव्हा तुमच्या कॉलेजमध्ये एंटर कराल, त्यानंतर काही ओळखी होतील, त्यानंतर नेटवर्किंग वगैरे कराल, हे सगळं होईल. पण हे काही एका दिवसामध्ये नाही होणार. मग तेव्हा तुम्ही जेव्हा तुमच्या आसपासची लोकं निवडाल ना, तेव्हा ती अशी निवडा ज्यांचे एकतर पॅशन तुमच्याशी अलाईन असेल किंवा ते खूप प्रचंड पॅशनेट असतील किंवा त्यांना काहीतरी करायचं असेल, असे काहीतरी ग्रुप्स निवडा. कारण काय होतं, आता आपण ज्या एज मध्ये आहोत, टीनेजर्स मध्ये आपण आहोत, तर तेव्हा आजूबाजूच्या लोकांचा किंवा आजूबाजूच्या पियर्सचा आपल्यावरती खूप जास्त प्रभाव पडत असतो. ते जे करतात ते आपण करू लागतो किंवा ते जसं वागतात तसं आपण वागू लागतो. आणि त्यामुळेच ते असे पॅशनेट असतील ना, तर आपल्या पण मनामध्ये किंवा आपल्या ह्याच्यामध्ये पण एक असा एक थॉट निर्माण होतो, की आपण पण काहीतरी केलं पाहिजे किंवा आपण पण एक्सप्लोर केलं पाहिजे. एक्सप्लोर म्हणजे चांगले ऑप्शन्स एक्सप्लोर केले पाहिजेत. बाकी कुठलाही व्यसन किंवा इतर कुठल्या गोष्टी एक्सप्लोर नाही करायचे. सो या सगळ्या गोष्टींसाठी आपल्या आजूबाजूची जी काही लोक आहेत त्यांची तशी असणं खूप जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे आता मित्र बनवताना असे बनवा की जे तुम्हाला तुम्हाला एक तुमचं एक बेस्ट व्हर्जन बनण्यासाठी हेल्प करतील. सो तो असणार आहे आपला स्मार्ट गोल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे आपल्याला एक परफेक्ट बॅलन्स साधायचा आहे. आय नो की जेव्हा इनफॅक्ट मी माझ्या ह्याने सांगू शकते की जर तुम्ही सायन्स मध्ये असाल तर होऊ शकते की 11th-12th मध्ये जेव्हा तुम्ही सायन्स घेतलं असेल, पीसीबी, पीसीएमबी किंवा काही पण घेतलं असेल, तरी पण असं होतं की सुरुवातीला ना कळतच नाही फिजिक्स मध्ये काय चाललंय, केमिस्ट्री मध्ये काय चाललंय. आणि जेव्हा तुम्हाला 10th पर्यंत असं असतं की सगळ्या गोष्टी कळतात किंवा सगळं तुम्ही लिहू शकता, सगळं समजतं आणि 11th मध्ये आल्यानंतर अचानक असं होतं की अरे काही कळतच नाहीये, हे कसं सॉल्व्ह होतंय, ते कसं सॉल्व्ह होतंय. सो त्याच्यामुळे ना एक प्रेशर पायलअप होत जातं आणि एक मुवमेंट येते जेव्हा असं वाटतं की हे नाही करायचं आपल्याला किंवा आपण हे सोडून देऊयात. सो त्याच्यामुळे जी काही मेंटल हेल्थची वाट लागते ती माझी लागली होती, ते मी पण अनुभवलंय. बट इट्स ओके, ते त्या त्या फेज मध्ये होत राहतं. पण त्याच्यातून बाहेर पडायचं असेल तर एकच ऑप्शन आहे, तो म्हणजे कन्सिस्टंटली अभ्यास करणं किंवा ज्या काही अभ्यासाच्या गोष्टी आहेत त्यावरती फोकस करणं असेल, तुमच्या गोलवरती फोकस करणं असेल. सगळ्यात पहिली गोष्ट तर गोल ठरवणं हा एक मेन मुद्दा आहे. कारण बऱ्याचदा काय होतं ना, आता एवढे सगळे ऑप्शन्स आहेत, लाईक तुमच्याकडे प्रचंड ऑप्शन्स आहेत, म्हणजे खूप सारे एक्झाम्स आहेत, खूप साऱ्या करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत. असं वाटतं की आपण कॉन्टेंट क्रिएशन मध्ये काहीतरी करूया. परत असं वाटतं की नाही एज्युकेशन मध्ये काहीतरी करूया. परत असं वाटतं की नाही आपण हे करूया, ते करूया. बट त्यातल्या त्यात तुम्हाला नक्की काय हवं आहे हे एकदा चूज करा. कारण आपल्याकडे हा जो काही वेळ आहे ना, तो सगळा एक्सप्लोर करण्याचा जरी असला तरी पण काहीतरी एक हातात पक्क असलं पाहिजे, याच्यामध्ये आपण पुढे जाऊन करिअर करणार आहोत. सो तो एक डिसिजन घेणं किंवा ते एक काहीतरी ठरवणं खूप जास्त महत्वाचं आहे. जर हे आता नाही केलं तर पुढे तुम्ही डिस्ट्रॅक्ट व्हाल किंवा भरकटले जाल. सो त्याच्यामुळे आता हा डिसिजन घेणं खूप जास्त महत्वाचं आहे.
वाईब चेक बद्दल आपण बोललोच की आपल्या आसपासचे लोक जी आहेत तर ते त्या वाईबची असली पाहिजे जे आपल्याला आपलं बेस्ट व्हर्जन बनवतील. कॉलेजमध्ये नेटवर्किंग खूप जास्त महत्वाचं आहे कारण यातूनच तुम्हाला अपॉर्च्युनिटीज मिळतात. तुम्ही जेव्हा इतर लोकांशी संवाद साधाल तेव्हा तुम्हाला कळते की ओ अच्छा आपण असं पण करू शकतो किंवा आपल्याला हे पण अजून करता येऊ शकतं किंवा हे पण काही करिअर ऑप्शन्स आहेत ते पण आपण एक्सप्लोर करू शकतो किंवा हे पण आपण ट्राय करू शकतो. सो त्यासाठी नेटवर्किंग खूप जास्त महत्वाचं आहे जे आता आणि इव्हन फ्युचरमध्ये पण तुम्हाला खूप बेनिफिशियल ठरणार आहे. नेक्स्ट आपण बघणार आहोत तो म्हणजे स्किल्सचा टप्पा. खरं तर आत्ताचं जग हे असं आहे ना, की तुम्ही डिग्री घेतली, तुम्हाला जॉब मिळाला असं नाही होत. असे खूप सारे लोक आहेत ज्यांच्याकडे खूप साऱ्या डिग्रीज आहेत पण जॉब्स नाहीयेत बिकॉज ऑफ दी स्किल्स. सो त्याच्यामुळे स्किल्स खूप जास्त महत्वाचे आहेत. आता जेव्हा तुम्ही 10वीतून 11वीत जाताय, तुमच्याकडे जेव्हा हा सुट्टीचा वेळ आहे, तेव्हा एक्सप्लोर करा की तुमच्या हॉबीज काय आहेत. एक्सप्लोर करा की तुमच्याकडे आता सध्या काय स्किल्स आहेत किंवा अजून कुठल्या स्किल्स तुम्ही डेव्हलप करू शकता. अजून तुम्ही याच्यामध्ये काय करू शकता. हे प्लीज एक्सप्लोर करा कारण पुढचं जे काही एक लाईफ असणार आहे किंवा आपण म्हणूयात पुढचं जे काही जॉब मार्केट असणार आहे ते खूप जास्त एक तर पहिली गोष्ट कॉम्पिटिशन आहेच आहे. खूप वोलाटाईल असणार आहे. सततच्या गोष्टी बदलत राहतील. त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःला इतकं अडॅप्टिव्ह बनवायचं आहे की काही पण नवीन गोष्ट आली तरी पण तुम्हाला ती एक्सेप्ट करता आली पाहिजे. तुम्हाला ती अब्झॉर्ब करता आली पाहिजे. सो त्यासाठी स्किल्सवरती फोकस करणं खूप जास्त महत्वाचं आहे. सो टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल, एआय मध्ये वगैरे इंटरेस्ट असेल तर तुम्ही ते एक्सप्लोर करू शकता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो एक पिरियड आहे ना, यामध्ये तुम्हाला स्वतःच्या पर्सनॅलिटीवरती काम करायचं आहे. मग त्याच्यामध्ये पब्लिक स्पीकिंग असेल किंवा एखादं कुठलं तरी नवीन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट शिकणं असेल किंवा कुठलं तरी एखादी नवीन काहीतरी गोष्ट ट्राय करणं असेल. सो हे यासाठी आहे की तुमच्याकडे अभ्यासाव्यतिरिक्त पण काहीतरी असलं पाहिजे. फक्त अभ्यास, फक्त पुस्तक याला इथून पुढे जाऊन तितकं महत्व नसणार आहे. तुम्ही बोलताय कसे? तुम्ही 4 लोकांमध्ये जाऊन कुठल्याही मुद्द्यावरती बोलू शकता का? किंवा इनफॅक्ट ते नसेल तर तुमच्याकडे असं काहीतरी असलं पाहिजे जे तुम्ही स्वतःला वेगळं सिद्ध कराल त्या एका ग्रुपमध्ये. एखादी गेम तुम्हाला चांगली खेळता येत असेल, मग ते इनडोअर असेल, आउटडोअर असेल, चेस असेल, कॅरम असेल, व्हॉटएव्हर जे काही असेल. पण तुमच्याकडे अभ्यासाव्यतिरिक्त असं काहीतरी असलं पाहिजे जेणे तुम्ही स्वतःला प्रूव्ह करू शकता. इट्स नॉट ओन्ली अबाउट प्रूव्हिंग बट तुमच्याकडे तो एक काहीतरी फॅक्टर असला पाहिजे जो की इतर लोकांमध्ये नाहीये. मग ते काही पण असेल. सो असं काहीतरी तुमच्याकडे असलं पाहिजे. आणि जर ते आता नसेल तर ते करायला घ्या कारण तुमच्याकडे अजूनही वेळ आहे. आणि हा जो काही वेळ आहे सुट्ट्यांचा याच्यामध्ये नक्कीच तुम्ही हे करू शकता. मनी मूव्स बेसिकली हे यासाठी आहेत कारण ना एक आपल्याकडे फायनान्शियल फ्रीडम असलं पाहिजे या एज पासून. द रिझन बिहाइंड दॅट इज की हे बघा सगळ्यांकडेच फायनान्शियल नॉलेज असलं पाहिजे. आपण हे सगळं का करतोय किंवा पुढे जाऊन आपण जॉब का करणार आहोत टू मॅनेज अवर फायनान्सेस. म्हणजे सगळे त्या पैशासाठी जॉब करतात किंवा जॉब नॉट नॉट ओन्ली अबाउट जॉब किंवा तुम्ही पुढे जाऊन जे काही स्टार्टअप करणार असाल, जेही काही करणार असाल, का करताय? पैशांसाठी करताय. सो जर लहान एज पासून, लहान नाही म्हणता येणार, पण या एज पासून जर तुम्हाला पैसे मॅनेज करण्याची सवय लागली, पैसे येणार कुठून? तर जे काही तुम्हाला पॉकेट मनी मिळत असेल किंवा जे काही तुमच्याकडे सध्या थोडाफार बॅलन्स असेल किंवा असं असतं ना की कोणीतरी नातेवाईक आपल्याला काहीतरी पैसे देतात किंवा आजी आजोबा काहीतरी देतात. सो बेसिकली तो जो काही तुमच्याकडे असतील तर तुम्ही त्यातून नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोर करू शकता. ते पैसे तुम्ही नवीन कोर्सेसमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. असा काहीतरी प्रोडक्टिव्ह कोर्स असेल, एआय रिगार्डिंग असेल किंवा काही पण असेल. सो त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा, त्यातून शिकून घ्या. तर याला पण आपण एक इन्व्हेस्टमेंट म्हणू शकतो आणि ही बेटर इन्व्हेस्टमेंट आहे. सो काहीतरी एखादी वस्तू खरेदी करण्यापेक्षा एखादा कोर्स खरेदी करणं किंवा एखाद्या चांगल्या प्रोग्राम्सला जाणं किंवा काहीतरी आपण म्हणू शकतो की कोणीतरी काहीतरी ऑर्गनाइज केलेलं आहे पब्लिक स्पीकिंग बद्दल असेल, पर्सनली डेव्हलपमेंट बद्दल असेल, तिथे इन्व्हेस्टमेंट करणं हे खूप जास्त महत्वाचं आहे. इनफॅक्ट तुमच्याकडे आता ऑप्शन्स आहे की तुम्ही ऑनलाईन स्टॉक मार्केट वगैरे खूप काही शिकू शकता. सो ते पण नक्की एक्सप्लोर करा. आता शिकून ठेवा, नंतर जेव्हा पैसे येतील तेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करा. राईट? सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे जसं की आपण याबद्दल बोललो, फक्त बेसिक डिग्री असेल तितकी व्हॅल्यू नसणार आहे. पण त्या डिग्री सोबत स्किल्स असतील, व्हॅल्यू इम्प्रूव्ह होते. आणि त्यासोबत जर नेटवर्किंग असेल, तर नाव यू आर रेडी फॉर द जॉब मार्केट आणि पुढे जे काही अपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे येतील त्या सगळ्यासाठी. नेक्स्ट आहे अगेन याबद्दल आपण बोललो की पुढचे जे काही असणार आहेत वर्ष तर त्यामध्ये तुमची संगत खूप जास्त मॅटर करते कारण एक तर हे वय घडण्याचं आहे किंवा बिघडण्याचं आहे. सो तुम्हाला घडायचंय की बिघडायचंय हे तुमच्या आणि तुमच्या संगतीच्या हातामध्ये आहे. सो ट्राय करा की तुमच्या आसपासचे जे काही लोक असतील ती अशीच असतील की जे तुम्हाला पुढे घेऊन जातील, जे तुम्हाला इम्प्रूव्ह करायला हेल्प करतील. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा आणि या वयामध्ये खूप इम्पॉर्टंट असणारा मुद्दा तो म्हणजे मॅट्रिक्स ग्लिचेस. म्हणजेच काय? तर आपल्या आसपास जे काही प्रलोभनं आहेत त्याबद्दल. टीनेज असेल किंवा हे जे काही एज आहे हे सगळं प्रलोभनांचंच आहे आणि त्यातल्या त्यात आता ती वाढतायत बिकॉज ऑफ द सोशल मीडिया असेल किंवा Instagram असेल आणि इतर जे पण सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यावरती.
आता प्रलोभनांमध्ये काय काय आहे? फर्स्ट ऑफ ऑल तर आपण जे दिवसभर रील्स स्क्रोल करत असतो, तर ते याच्यामध्ये येतं. आणि तुम्ही जर कधी नोटीस केलं असेल, म्हणजे खरं तर ना, तसं ते आपल्या मोबाईलमध्ये असतंच, की तुम्ही किती तास कुठल्या ॲपवरती घालवलेला आहे ते कळतं. सो तुम्ही ऑलमोस्ट दिवसामधले 2 ते 3 तास फक्त स्क्रोलिंग करता. ते केल्यानंतर ना स्वतःला विचारायचं, की यातून किती लक्षात आहे माझ्या? म्हणजे ज्या काही रील्स तुम्ही 100, 150, 200 जेवढ्या पण रील्स बघितल्या असतील, यातल्या किती रील्स लक्षात आहेत किंवा किती कंटेंट तुमच्या लक्षात आहे? तर त्यानंतर तुम्हाला कळेल की काहीच लक्षात नाहीये. म्हणजे आपण फक्त बघत गेलो. म्हणजे एखादी गोष्ट तेव्हा करायची असते जेव्हा त्यातून एकतर आनंद मिळतो, एकतर पैसे मिळतात किंवा एकतर ना सॅटिस्फॅक्शन मिळतं. आणि रील्स स्क्रोल केल्यानंतर यातलं काहीच मिळत नाही. फक्त गिल्ट मिळतं की आपण आपला टाईम वेस्ट केला. मग जर या 3 गोष्टी मिळत नसतील तर काय उपयोग त्याचा? जर असं असेल की तुम्हाला ए टू झेड सगळ्या रील्स लक्षात राहतायत तर मग बेस्ट आहे. म्हणजे तुम्ही ॲक्टिव्हली त्या रील्स बघितल्या. काहीतरी तुम्ही केलत की ज्यामध्ये तुमचं ब्रेन काम करतंय. पण असं होतच नाही. आपण जेव्हा मोबाईल साईडला ठेवतो तेव्हा एकही रील आपल्याला नाही आठवत. सो त्याच्या मागचं कारण काय आहे? कारण आपण फक्त स्क्रोल करत गेलो. आपण काही लक्षातच नाही ठेवलं. म्हणजे हे पण काम प्रोडक्टिव्ह नाहीच आहे. ऑफकोर्स रील स्क्रोल करणं प्रोडक्टिव्ह नाहीच आहे. पण त्यामधलं काही लक्षातच राहत नाही. म्हणजे आपण ब्रेनला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वच करत नाही आहोत. आपण फक्त स्क्रोलिंग करतोय. मग त्याचा काय उपयोग? आणि ही जी सवय लागली ना फक्त स्क्रोल करण्याची, की नंतर अभ्यासामध्ये पण असं होतं, की आपण 10 पानं वाचतो. पण त्यातला एकही शब्द लक्षात राहत राहत नाही. कारण ब्रेनला सवय लागली आहे फक्त बघत जायची आणि लक्षात काहीच न ठेवण्याची. सो त्यामुळे याच्याने तुमचं ब्रेन एकतर लेझी होतंय आणि ब्रेन रॉट ही जी काही कॉन्सेप्ट आलेली आहे ती तुमच्यावरती त्याच्यानंतर मग तुम्हाला त्याचे परिणाम कळतील, की काहीच लक्षात राहत नाहीये किंवा काही एकदम बेसिक गोष्टी पण सॉल्व्ह नाही करता येतायत. डोकं जड होतंय किंवा कळत नाही एक्झॅक्टली काय होतंय. सो हे सगळं याच्यामुळे होतं. त्याच्यामुळे प्लीज यापासून दूर राहा. कारण इथे ना तुम्ही प्रॉडक्ट आहात, तुम्हाला युज केलं जातंय. कारण त्या सगळ्या वेबसाईट्स आहेत त्यांना त्यांचे पैसे मिळतायत. म्हणजे तुमचा वेळ तुम्ही त्यांना देताय आणि त्याच्यातून ते पैसे कमवतायत. तुम्हाला याच्यातून काहीच मिळत नाहीये. असं आहे का की मी 4 तास रील्स बघितले आणि मला 4-5 हजार रुपये मिळाले. म्हणजे असं असेल तर मग दिवसभर रील्स बघत राहा. पण असं काय होतंय का? नाही होतंय असं काही. सो मग तुम्हाला काहीच बेनिफिट नाही होतंय ना, मग काय? म्हणजे एखाद्या गोष्टीमधून फायदाच नाही मिळत आहे, तर मग त्याच्यामध्ये टाईमपास करण्यात काय अर्थ आहे? एकतर आनंद मिळाला पाहिजे. आनंद मिळत असेल, पण ते क्षणिक असतो. परत त्याच्यापासून गिल्ट जास्त असतं. सो त्याच्यामुळे ती गोष्ट करण्यामध्ये काहीच अर्थ नाहीये. त्यापेक्षा तुम्ही काय करू शकता तर स्वतःचं कंटेंट क्रिएट करा. असं काहीतरी प्लॅटफॉर्म शोधा की ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतः काहीतरी बनवू शकता, स्वतः काहीतरी क्रिएट करू शकता. YouTube असेल किंवा इव्हन स्वतःचं Instagram पेज तयार करा, ज्यामध्ये तुम्ही तुमचे असे काही रील्स पोस्ट करू शकता किंवा तुमच्याकडे जे काही नॉलेज असेल, जी काही स्किल असेल ती तुम्ही शोकेस करू शकता. असं काहीतरी करा. सो तुम्ही तुमचं कंटेंट बनवा रादर दॅन इतरांचं कंटेंट कंझ्युम करण्यापेक्षा ते बेस्ट आहे. सो आता जी काही सुट्टी आहे त्यामध्ये असं काहीतरी फाइंड आउट करा, की जेणेकरून तुम्ही स्वतःचं कंटेंट बनवू शकता. बरं यातून बाहेर कसं जायचं किंवा या सिच्युएशन मधून, या प्रोक्रॅस्टिनेशन मधून, या प्रलोभनातून बाहेर कसं यायचं? तर तुम्ही एक सकाळी उठल्यानंतर किंवा रात्री झोपण्याआधी एक टू डू लिस्ट बनवू शकता. ऑफकोर्स फोनमध्ये बनवा, लिहून बनवा, कशी पण बनवा. पण ती तुमच्या होम स्क्रीनवरती असली पाहिजे. आणि त्यामध्ये 4-5 टास्क लिहा जे तुम्हाला आज करायचे आहेत. आणि हवं तर तुम्ही एक सेल्फ कंट्रोल लावू शकता, की जोपर्यंत हे 5 टास्क नाही होणार, तोपर्यंत मी Insta नाही उघडणार किंवा तोपर्यंत मी रील्स नाही बघणार, तोपर्यंत मी हे नाही करणार. सो ना ते असं होतं, की आधी आपण पटापट करूया सो दॅट आपल्याला ते बघता येईल. तर तुम्ही जर असं केलं, अर्थात आता हे तुमच्यावरती आहे, की तुम्हाला जर तुमच्या लाईफमध्ये ग्रो करायचं असेल, तर तुम्ही हे फॉलो कराल. अदरवाईज मग काय? असं मस्त बेडवरती झोपा आणि स्क्रोल करत राहा. काय फरक पडतोय? बट अगेन तुम्हाला जर ग्रो करायचं असेल, तुम्हाला जर तुमची लाईफ बेटर हवी आहे, तर मग तुम्ही हे नक्कीच ट्राय करू शकता, की टू डू लिस्ट बनवा आणि एक स्वतःलाच एक बंधनं लावून घ्या, की जोपर्यंत हे पूर्ण नाही होणार, तोपर्यंत मी नाही स्क्रोल करणार रील्स किंवा तोपर्यंत मी जे काही तुमच्या आवडीची गोष्ट असेल ती नाही करणार. सो बेस्ट आयडिया एवढंच तुम्ही करू शकता. रेड फ्लॅग्स ज्याला आपण म्हणतो आपल्या लाईफ मधले झेन टर्म वगैरे. सो एक तर पहिली गोष्ट म्हणजे बॅड हॅबिट्स. आता याच्यामध्ये काय येऊ शकतं, की फॉर एक्झाम्पल कूल दिसण्यासाठी म्हणजे कॉलेजमध्ये खूप जास्त होतं, की 11th-12th मध्ये मोस्टली होत नाही, पण तरी पण काही कॉलेजेसमध्ये होत असेल तर, की कूल दिसण्यासाठी आपण बऱ्याचशा गोष्टी करतो, बरंच नवीन-नवीन काही ट्राय करतो. मग त्याच्यामध्ये काही व्यसनं असतील, मग त्याच्यामध्ये असं पण होतं, की त्याने सिगारेट ओढली तर आपण पण करून बघूयात किंवा त्याने हे केलं तर आपण पण करून बघूयात. हे सगळं करण्याआधी ना स्वतःला एकदा विचारायचं, की याचे परिणाम काय होऊ शकतात? हे मला माझ्या लाईफमध्ये, माझ्या करिअरमध्ये कसं हेल्पफुल ठरणार आहे? सिगारेट ओढणं असेल, इतर काही ट्राय करणं असेल, हे मला माझ्या लाईफमध्ये कुठे घेऊन जाणार आहे? असं की असं? बस याचं उत्तर तुम्हाला जे काही मिळेल त्यानुसार मग तुम्ही ती गोष्ट ट्राय करू शकता. कारण 10वी म्हणजे 15 वर्षांचे आपण ऑलरेडी झालेलो आहोत. इथपर्यंत एवढं तर आपल्याला कळतं, की आपल्यासाठी काय चूक आहे, काय बरोबर आहे. आणि
खूप मोठा असंही नाहीये. सिगारेट ओढणं हे चूक आहे की बरोबर आहे, हे कळण्या इतपत तर आपण शून्य आहोत. याच्यामध्ये खूप जास्त रॉकेट सायन्स नाही लागत. सो त्याच्यामुळे ट्राय करा की तुम्ही आतापासून या सवयी लावाल, की प्रत्येक गोष्ट करताना यांनी माझं करिअरमध्ये मी वरती जाणार आहे की नाही जाणार आहे. फक्त एवढंच स्वतःला विचारायचं आणि मग तुम्ही ते ट्राय करू शकता. मग तुम्ही त्याच्यामध्ये जायचं पुढे की नाही जायचं हे डिसाईड करू शकता. नेक्स्ट इज टाईम टाइम वेस्ट करणं. सो टाइम वेस्ट करणं म्हणजेच काय तर आता तुमचा हा जो काळ आहे 11th-12th तुम्हाला माहिती आहे खूप महत्वाचा आहे. आता तुम्ही ज्या काही एंट्रन्स एक्झाम द्याल त्याच्यामध्ये जे काही मार्क्स मिळवाल किंवा इथे तुम्ही जे काही स्ट्रगल करणार आहात हाच पिरियड किंवा हेच 2 वर्ष पुढचं तुमच्या खूप वर्षांच्या लाईफला शेप करणार आहेत. त्यामुळे जर आता तुम्ही वेळ वाया घालवलात ना तर तुमचा पुढचा सगळा वेळ वाया जाईल. त्या सगळा वेळ खूप जास्त फ्रस्ट्रेशन मध्ये आणि गिल्ट मध्ये जाईल. तुम्हाला असं वाटतंय का की तुमचं पुढचं आयुष्य रिग्रेट मध्ये वगैरे जावं? नाही अर्थात. सो त्याच्यामुळे आता अभ्यास करणं, आता त्याच गोलवरती फोकस करणं खूप जास्त महत्वाचं आहे. सो त्यामुळे ज्या गोष्टी अशा असतील की ज्यात तुम्हाला कळतंय की यात माझा टाइम वेस्ट होणार आहे किंवा या माझ्या करिअरसाठी चांगल्या नाहीयेत, तर त्याला प्लीज नाही म्हणायला शिका आणि सध्या 2 वर्षांसाठी फक्त आणि फक्त अभ्यासावरती फोकस करायचा आहे. त्यानंतरचा पॉइंट आहे तो म्हणजे शॉर्ट टर्म अट्रॅक्शन. कॉलेज लाईफ आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी होणं साहजिक आहे. अपोजिट जेंडर अट्रॅक्शन असेल किंवा ही सगळी जी काही प्रलोभन आहेत ती येऊ शकतात किंवा ते विचार तुमच्या मनामध्ये येऊ शकतात. अर्थात त्याला जर पूर्णपणे अव्हॉइड करणं शक्य नसेल, तर तुमचा गोल किंवा तुमचं ध्येय इतकं मोठं असलं पाहिजे किंवा तुमच्या लाईफ मधला तुमचा करिअरचा पाथ इतका क्लिअर असला पाहिजे किंवा हे डिस्ट्रॅक्शन्स आले तरी पण तितका फरक तुम्हाला पडलाच नाही पाहिजे. कारण हे विचार येणं नॉर्मल आहे. दिवसभरामध्ये असंख्य विचार आपल्या मनात येत असतात. आणि त्याच्यामध्ये हे काही विचार आहेत. सो त्याच्यावरती फोकस न करता जो ऍक्च्युअल आपला पाठ आहे, जे ऍक्च्युअल आपलं ध्येय आहे, त्याच्यावरती जर फोकस केलात ना, तर हे विचार येतील आणि ऑटोमॅटिकली जातील. कारण हे वय असतं आणि याच्यामध्ये ऑलमोस्ट सगळेजण हे फेस करत असतात. बट तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या गोलवरती फोकस राहायचं आहे. कारण हे सगळं परत तुम्ही नंतरही करू शकता. पण ही जी 11वी-12वीची वर्ष आहेत, ती परत नाही येणार. आता तुमच्याकडे हा जो गोल्डन टाइम आहे, हा परत कधीच नाही येणार. सो ट्राय करा की तुम्ही आता तुमच्या लाईफवरती फोकस कराल, आपल्या करिअरवरती फोकस कराल आणि त्यानंतर मग तुम्ही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यानंतर कॉलेज लाईफमध्ये म्हणजे ऍक्च्युअल जेव्हा तुमची कॉलेज लाईफ सुरू होईल तेव्हासाठी ठेवूया. ठीक आहे. पण आता तुम्हाला जे करायचं आहे ते म्हणजे तुमच्या लाईफवरती फोकस, तुमच्या गोलवरती फोकस, तुमचे जे काही पर्सेंटेज असतील, जे तुम्हाला हवं आहे, जे कॉलेज तुम्हाला हवं आहे किंवा पुढे जाऊन जे काही करायचं आहे ते इतकं क्लिअर असलं पाहिजे किंवा इतकं तुम्ही त्याच्याकडे त्या गोष्टींकडे अट्रॅक्टेड असले पाहिजेत की बाकीच्या कुठल्याच गोष्टी तुम्हाला स्वतःकडे खेचून नाही घेऊन जाणार. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण बघणार आहोत नेक्स्ट पॉइंट. जास्त बोलायचं नाहीये पण तरी सुद्धा आय नो की व्हिडिओ मोठा होतोय. खरं तर ना हा एक छोटासा जेनझी लॉजिक आहे. आतापर्यंत आपण जे बघितलं त्याचं समरायझेशन की सक्सेस जर आपल्याला हवं असेल तर वी हॅव टू इम्प्रूव्ह अवर सेल्फ. आपले स्किल्स सगळ्यात जास्त रोल प्ले करणार आहेत आणि मल्टीलेव्हल फोकस म्हणजे कधी कधी असं होतं की स्किल्स तुमच्याकडे आहेत पण तुम्ही त्याच्याकडे फोकस नाही आहात किंवा तुम्ही ते इम्प्लिमेंटच नाही करत आहात तर मग काय फायदा. सो स्किल्स मल्टीलेव्हल फोकस आणि हे जर सक्सेससाठी इम्प्लिमेंट करायचं असेल तर ऑफकोर्स डिस्ट्रॅक्शन मायनस केलं पाहिजे. सो हा एक छोटासा क्यूटचा फॉर्म्युला आहे आणि आय गेस हेच सार आहे की आणि इथे खाली हे पण लिहिलंय की जर तुमचं व्हाय स्पष्ट असेल ना तर हाव कसं होणार, काय होणार, कधी होणार याने फरकच नाही पडत. जस्ट मेक युअर व्हाय व्हेरी स्ट्रॉंग, इतकं स्ट्रॉंग की तुम्हाला कुठलेच निगेटिव्ह थॉट्स नाही आले पाहिजेत की हे कसं होणार आणि हे होणार का वगैरे नाही. तुम्हाला जर माहितीये की तुम्हाला तुमच्या गोलपर्यंत पोहोचायचंय, तुमचं हे डेस्टिनेशन आहे, तर तुम्हाला पोहोचायचंय. मग ते कसं का होईना तुम्ही ते करणारच आहात. सो त्याच्यामुळे व्हाय नक्की क्लिअर ठेवा. आणि खूप सारं भाषण दिलंय मी. यातलं तुम्हाला काय आवडलं किंवा तुम्ही काय रिलेट करू शकता किंवा हे खरंच तुम्हाला उपयोगी होतं की नाही हे नक्की सांगा. आणि याच्या व्यतिरिक्त पण आताच्या या तुमच्या फेजमध्ये मी कशावरती अजून बोललं पाहिजे हे पण मला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. सो मी त्याच्यावरती व्हिडिओज अपलोड करेन. आणि आय थिंक की तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी ठरेल. सो ते तुम्हाला मला काही कमेंट्स मध्ये सांगायचं आहेच. व्हिडिओला लाईक करू शकता आणि शेअर करू शकता आपल्या मित्रांसोबत जे सेम एज मध्ये असतील, जे तुमचे पियर्स आहेत त्यांच्याबरोबर. आणि थँक यू सो मच फॉर वॉचिंग. बेस्ट ऑफ लक फॉर युअर कॉलेज जर्नी अँड बाय बाय.